वेळामध्ये म्हात्रेला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास झाला होता आणि नगरसेवक म्हात्रेला डिस्चार्ज नंतर मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। रमेश म्हात्रेला दुपारनंतर कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यानंतर आता आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये देखील आणण्यात आलेलं होतं। डिस्चार्ज नंतर ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर रक्तदाबाचा त्रास झाला, त्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र कोर्टात हजर करण्यास सांगितलं आणि त्यानंतर आता आज डिस्चार्ज रुग्णालयातून देण्यात आलेला आहे। म्हात्रेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। एकंदरीत कोर्ट भडकलं होतं। आज पोलिसांनी संबंधित सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून फिटनेस सर्टिफिकेट घेत रमेश म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांचे अन्य जे 3 साथीदार आहेत त्या साथीदारांना आता कल्याण न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। विशेषतः खबरदारी म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आता थोड्या वेळातच रमेश म्हात्रे व त्याचे 3 साथीदार जे आहेत ते न्यायालयामध्ये येणार आणि नेमकं या न्यायालयामध्ये जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणी दरम्यान आता न्यायाधीश कशा प्रकारे त्यांना पोलीस कोठडी सुनावतं की न्यायालयीन कोठडी याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। अगदीच आता कोर्टाचा नेमका काय निर्णय असतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र डॉक्टरांना मारहाण केलेली होती आणि या प्रकरणी आता म्हात्रेवरती ही कारवाई जी काय आहे ती केली जाते। एकंदरीत आपण जर बघितलं तर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। रक्तदाबाचा त्रास झालेला होता आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आज सकाळीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यानंतर आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पोलिसांनी म्हात्रेला कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्याची परवानगी मागितली होती। मात्र या मागणीवरती कोर्ट भडकलं आणि या ठिकाणी फिजिकली कोर्टामध्ये हजर राहावं लागेल असं कोर्टानं सांगितलं। त्यानंतरच आज रुग्णालयातून म्हात्रेला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि आज आता म्हात्रेला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आता म्हात्रेला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। रमेश म्हात्रेला कल्याण सत्र न्यायालयामध्ये आज हजर केलं जाणार आहे। नगरसेवक रमेश म्हात्रेनं डॉक्टरांवरती हात उगारलेला होता, मारहाण केलेली होती। या संदर्भातला व्हिडिओ देखील आपण अनेकदा TV9 मराठीच्या माध्यमातून बघितलेला आहे आणि आपण नेमकं काय घडलेलं होतं ते देखील पाहिलेलं आहे। याच प्रकरणामध्ये रमेश म्हात्रेवरती ही कारवाई केली जाते आणि आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे कोर्टाचा निकाल नेमका काय असतो, निर्णय नेमका काय असतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। इतर 3 आरोपींची कोठडी संपत असल्यानं त्यांना देखील हजर केलं जाणार आहे। रमेश म्हात्रेला कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। ही दोनही दृश्य बघा, अतिशय महत्त्वाची। नगरसेवक म्हात्रेला घेऊन पोलीस आता कोर्टाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। कल्याण सत्र न्यायालयामध्ये रमेश म्हात्रेला हजर केलं जाणार आहे। कोर्टात आणत नाही तोपर्यंत निर्णय होणार नाही असं कोर्टानं ठणकावून सांगितलेलं होतं। कोर्ट भडकलं होतं आणि त्यानंतर आता रुग्णालयातून डिस्चार्ज म्हात्रेला देण्यात आला आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्या दरम्यानची आपण ही दोनही महत्त्वाची दृश्य पाहतोय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, आपण पाहतो या ठिकाणी आता रमेश म्हात्रेला अगदी काही वेळामध्ये कोर्टात हजर केलं जाईल, काय अपडेट या संदर्भात? सेजल, पाहायला गेलं तर डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। कालपासून ते पाहिलं तर ठाण्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत होते